जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे हिरव्या लसणाचे तिरडे। मी माझ्या मैत्रिणीकडे गेली होती एकदा, ती भंडाऱ्याकडची आहे, तिने मला नाश्त्याला केले होते, मला इतके आवडले, खूप छान। तर कशाचे केले ग म्हटलं, तर ती म्हणे की हिरवा लसूण असतो ना आपला बाजारात येतो त्याचे केले। मला एवढी त्याची चव आवडली खूप, म्हटलं आपणही करून बघावं। मग मी पण करून बघितले, सगळ्यांनाच घरात इतके आवडले, तेव्हापासून हा नाश्ता आमचा फेवरेट झालाय। हिरव्या लसूणचे धिरडे बघा तुम्ही, काय सुंदर कलर आला आणि जाळी पण बघू शकता किती जाळी आली, छान। त्याच्यासाठी आपल्याला सुटसुटीत साहित्य पाहिजे, जास्त काही साहित्य नाही पाहिजे, वेळही नाही पाहिजे, पटकन होता। आणि कलर बघा किती छान आला, कलर तर चांगला यायलाच पाहिजे। आणि त्याच्यासोबत केली शेंगदाण्याची चटणी, कोणती चटणी करू शकता तुम्ही त्याच्या, कारण त्या हिरव्या लसणाची चव त्याला ओरिजिनल इतकी छान असते की त्याच्यासोबत चटणी कुठली पण केली तरी छानच लागते। तर चला मग याच्यासाठी साहित्य काय पाहिजे ते बघूया आणि बनवूया गरमागरम लसूणीचे धिरडे। तर त्यासाठी आपण आता साहित्य काय पाहिजे ते बघूया। आपल्याला हिरवा लसूण लागणार आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा तो, आणि 5 ते 6 तास भिजवलेले तांदूळ हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आपल्याला। कोथिंबीर लागेल, आल्याचा 1 इंच तुकडा, मीठ, तीळ आणि जिरं, हे सर्व साहित्य आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला वाटून घेऊया। तांदूळ, हिरवी लसणाची पात, कोथिंबीर, आल्याचा तुकडा, लसूण आहेच त्यामुळे लसूण तर नको टाकायला। याप्रमाणे आता हे बारीक मिक्सरला वाटून घेऊया। अशी त्याची पेस्ट तयार होते, एकदम ग्रीन ग्रीन। सगळं साहित्य असं आपण मिक्सरला वाटलं की अशी त्याची पेस्ट तयार होते। आणि याचे करूयात आता धिरडे। एका बाजूने झाले आहेत आपले, आता पलटून देऊया। बघा काय कलर सुंदर आलाय, ग्रीन ग्रीन एकदम। असे आता गॅस लो करून दोन्ही साईडला ते छान शेकून घेऊया।